नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. या बुलेटिनमधनं आम्ही आपल्याला दिवसभरातल्या बातम्यांपैकी काही निवडक आणि स्पेशल बातम्या दाखवू. या बुलेटिनमध्ये बातम्या असतील सविस्तर, बातम्या असतील विस्तृत, बातम्या असतील तुमच्या रोजच्या जगण्याशी संबंधित, तुमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत. आजच्या आपल्या दोनही बातम्या मन अस्वस्थ करणार आहेत. बुलेटिनमधली एक बातमी आहे देशाच्या फाळणीच्या अस्वस्थतेची, तर दुसरी महिलांच्या सुरक्षेच्या अस्थिरतेची. बुलेटिनला सुरुवात करून या दोनही बातम्या आपण सविस्तरपणे बघूया. पैसे आणि जमिनीसह घोडा, बग्गी आणि हत्तीचीही झालेली विभागणी. पहा 1947 मधील भारत पाकिस्तान फाळणीच्या न ऐकलेल्या कथा. कोलकाता बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर पाशवी अत्याचार झाल्याचं उघड. तुटलेल्या हेडफोनचा बलात्काराशी कनेक्शन. नराधम संजय रॉयच्या क्रूर कर्मांचा भांडाफोड. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्काराविरोधात डॉक्टर्स आक्रमक. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात फ्रीडम मार्च. ऑगस्ट 1947 याच दिवशी ब्रिटिशांचा युनियन जॅक आपल्या देशातनं खाली उतरला आणि लाल किल्ल्यावरती फडकला भारताचा तिरंगा. ब्रिटिशांच्या जोखडातनं अखंड भारत मुक्त झाला. पण याच वेळी भारताचे दोन तुकडे झाले. अखंड भारताच्या वायव्येकडचा भाग पाकिस्तान म्हणून अस्तित्वात आला. फाळणी झाली. पण या फाळणीनंतर सरकारी तिजोरीसह देशातल्या विविध मालमत्ता दोनही देशांमध्ये विभागल्या गेल्या. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण या फाळणीच्या वेळेला अखंड भारतातलं सरकारी कार्यालयांमधलं फर्निचर आणि टेबल खुर्च्यांची सुद्धा विभागणी झाली. इतकंच काय तर आज आपल्या देशाचे राष्ट्रपती ज्या ऐतिहासिक बग्गीतनं प्रवास करतात, ती बग्गी भारताकडे राहणार की पाकिस्तानला मिळणार याचा निर्णय नाणेफेक करून घेण्यात आला होता. अशा कोणकोणत्या प्रमुख गोष्टींचं विभाजन फाळणीच्या वेळेला झालं याची रंजक कहाणी आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी गोष्ट राष्ट्रपतींच्या बग्गीची. आज आपले राष्ट्रपती ज्या बग्गीतनं फिरतात ती बग्गी मूळची आहे ब्रिटिशांच्या व्हॉइसरॉयची. ही बग्गी अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक असल्यामुळे तिची मालकी आपल्याकडेच असावी अशी दोनही देशांची इच्छा होती. सोन्याचा मुलामा असलेली ही बग्गी नेमकी पाकिस्तानला मिळणार की भारताला याचा निर्णय घेणं खूपच अवघड बनलेला. अखेर या बग्गीची मालकी निश्चित करण्यासाठी नाणेफेकीचा म्हणजे टॉस करण्याचा निर्णय झाला. हा टॉस भारतानं जिंकला आणि बग्गी आपल्याकडे आली. आज देशाचे प्रथम नागरिक आपले राष्ट्रपती काही खास प्रसंगी मोठ्या सन्मानानं या बग्गीतनं प्रवास करतात. हे एक अतिशय ऐतिहासिक परंपरा होती, ज्यामध्ये राष्ट्रपती घोड्यानी ओढलेल्या गाडीमध्ये बसून राष्ट्रपती भवनातून या तर पार्लमेंट हाऊसमध्ये जायच्या किंवा 26 जानेवारीची परेड अटेंड करण्याकरता लाल किल्ल्याकडे जायच्या आणि त्यांचं रक्षण करण्याकरता PBG म्हणजे प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड हे असायचे. परंतु 1984 साली ज्यावेळेला श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकांनी मारलं, त्यानंतर ही परंपरा थांबवण्यात आली सुरक्षेच्या कारणामुळे. आणि विभाजनाची अशीच एक रंजक कहाणी सांगितली जाते ती एका हत्तीची, जॉय मनीची. हा हत्ती फाळणीच्या वेळेला बंगालच्या वनखात्याच्या ताब्यामध्ये होता. या हत्तीची मालकी पूर्व पाकिस्तानकडे असेल असं निश्चित झालं. हत्तीची किंमत ठरली. या हत्तीची किंमत जवळपास एका स्टेशन वॅगन इतकी निश्चित करण्यात आली. हत्तीबाबतचा निर्णय पक्का झाला की जॉयमनी हत्ती पूर्व पाकिस्तानला दिला जाईल आणि त्या बदल्यात पश्चिम बंगालला वाहन मिळेल. स्वातंत्र्याच्या वेळेला जॉयमनी हत्ती होता पश्चिम बंगालच्या मालदा प्रांतात म्हणजे भारतात. त्याला सीमेपलीकडे न्यायचं कोणी यावरनं नवीन वाद उद्भवला आणि या प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा जॉयमनी हत्तीच्या माहुतानं भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हत्तीची मालकी पूर्व पाकिस्तानकडे आणि हत्तीचा माहूत भारताकडे असा पेच प्रसंग निर्माण झाला. पुढे हा वाद प्रशासकीय स्तरावरती बराच गाजलेला होता. आणि यानंतर कहाणी सैन्याच्या फाळणीची. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय सैनिक ब्रिटिश आर्मीचा एक भाग होते. स्वातंत्र्य मिळालं पण देशाची फाळणी झाली. त्यामुळे ब्रिटिश भारतीय सैन्यातल्या
4 लाखांपेक्षा जास्त सैन्यांची विभागणी झाली. 14 ऑगस्ट 1947ला जुनं भारतीय सैन्य बरखास्त झालं आणि सैनिकांना भारत किंवा नव्यानं निर्माण झालेल्या पाकिस्तानची निवड करण्याची मुभा देण्यात आली. यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पहिले भारतीय सैन्य अधिकारी सॅम माणिकशॉ तेव्हा लष्करात होते. यावेळी मोहम्मद अली जिन्ना यांनी माणेकशॉ यांना पाकिस्तानात येण्याची ऑफर दिलेली, पण माणेकशॉ यांनी ठामपणे या ऑफरला नकार दिला. फाळणीपूर्वी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये लष्कराचे 3,91,000 जवान होते. हवाई दलाचे 13,000 तर नौदलाचे 8,700 सैनिक होते. पण फाळणीनंतर लष्कराचे 2,60,000 जवान भारतात तर 1,31,000 जवान हे पाकिस्तानमध्ये गेले. हवाई दलातील 13,000 10,000 जवान हे भारतात राहिले आणि 3,000 सैनिक पाकिस्तानला गेले. तर नौदलातील 5,700 जवानांनी भारतात राहणं पसंत केलं तर 3,000 जवानांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या विभागणीमध्ये जवळपास 98% मुस्लिम सैन्यानं पाकिस्तानची वाट धरली. फक्त आणि फक्त 554 मुस्लिम अधिकारी हे भारतात राहिले. फाळणीच्या आधी भारतामध्ये 30 ते 35% मुस्लिम सैनिक होते, पण फाळणीनंतर ती संख्या 2% आली. फाळणी झाली, सैन्याची विभागणी झाली. आता लष्कराच्या साधन सामग्रीचं वाटप कसं करायचं हा आणखी एक मोठा प्रश्न. या सगळ्या साधन सामग्रीचं वजन जवळपास 2.25 लाख टन इतकं होतं. या साधन सामग्रीच्या विभागणीमध्ये भारताला 4 बोटी, 12 माइनस्वीपर आणि 1 युद्धनौका मिळाली, तर पाकिस्तानला 2 बोटी आणि 4 माइनस्वीपर मिळाले. पाकिस्तानचं सैन्य देशाचं रक्षण करायच्या ऐवजी हे फक्त स्वतःच्या हिताचं रक्षण करत आहे, स्वतः श्रीमंत होत आहे आणि जे पाकिस्तानचं राजकारण आहे, पाकिस्तानची जी लोकशाही आहे त्यामध्ये ते ढवळाढवळ करत आहे. म्हणजे सैन्याची सर्वात महत्त्वाची भूमिका असते देशाचं रक्षण करणं, ते अजिबात केलं जात नाही आहे. फक्त सैन्य स्वतः श्रीमंत होत आहे, प्रॉपर्टी कमावत आहे. त्या मानाने भारताचं सैन्य अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पाकिस्तानबरोबर झालेल्या लढाया 1947, 1965, 1971, 1999 या सगळ्या लढाया आपण जिंकलेल्या आहेत. याच्याशिवाय दहशतवादी विरोधी अभियानात आपण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आज आपलं सैन्य दुसऱ्या किंवा तिसरं एवढं मोठं सैन्य आहे. सैन्याचं आधुनिकीकरण होतं आहे आणि यामुळे जी भारताची जी राष्ट्रीय हित आहे ते जपण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत मिळते आहे. आणि सैन्याची विभागणी झाल्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा टास्क होता तो आर्थिक विभागणीचा. फाळणीच्या करारानुसार अखंड भारताच्या एकूण मालमत्तेपैकी 17.5% मालमत्ता ही पाकिस्तानला देण्यात आली. भारताला 400 कोटी रुपये मिळाले तर पाकिस्तानला 75 कोटी. पाकिस्तानला वर्किंग कॅपिटल म्हणून अतिरिक्त 20 कोटी रुपये देण्याचाही निर्णय झाला. देशामध्ये अस्तित्वात असलेली सेंट्रल बँक ही वर्षभरासाठी दोनही देशांना म्हणजे भारत आणि पाकिस्तानला आर्थिक सेवा देईल असंही निश्चित करण्यात आलं. जी नाणी आणि नोटा अखंड भारतामध्ये वापरल्या जात होत्या त्यांचा वापर 31 मार्च 1948 सालापर्यंत दोनही देशांसाठी आहे तसा सुरू ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेला. पाकिस्तानला नवीन नाणी म्हणजे त्यांच्या देशासाठीची नवीन नाणी आणि नवीन चलन अस्तित्वात आणण्यासाठी 1 एप्रिल 1948 सालापासून 30 सप्टेंबर 1948 सालापर्यंतची मुदत देण्यात आली. स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर सुद्धा गंमत आता अशी आहे की आजही दोनही देश हा दावा करतात की त्यांना एकमेकांकडनं पैसे येणं बाकी आहे. भारताचा 2022 आणि 23चा आर्थिक अहवाल असं सांगतो की आजही पाकिस्तानच्या डोक्यावरचं भारताचं फाळणीपूर्वीचं 300 कोटींचं कर्ज शिल्लक आहे. तर दुसरीकडे 2014 साली पाकिस्तानच्या स्टेट बँकेनं हा दावा केलेला की आजही भारतानं पाकिस्तानचं 560 कोटी रुपयांचं देणं शिल्लक आहे. अखंड भारताची ही फाळणी अनेक जखमा देऊन गेली आहे. 1947 साली फाळणी फक्त 2 देशांची झाली नाही तर दोनही देशातल्या माणसांची झाली, मनांची झाली, कुटुंबांची झाली, अनेक आठवणींची झाली. शेकडो वर्षांच्या प्रयत्नांनंतर अनेकांच्या हौतात्म्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला याचा आनंद तर होताच, पण सोबतच देशाचे 2 तुकडे झाल्याची, अखंड भारत विभागल्याची, अखंड भारत दुभंगल्याची भळभळती जखम सुद्धा होती. ज्यांनी फाळणीच्या वेदना भोगल्यात त्यांच्यासाठी जखम भरून निघणं केवळ अशक्यप्राय आहे. त्यामुळे 1947 साली हीच भावना होती की उषक काल होता होता काळरात्र झाली.
16 डिसेंबर 2012 देशाची राजधानी निर्भया बलात्कार आणि हत्याकांडाने हादरून गेली होती. संपूर्ण देशभरात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं झाली. या घटनेनंतर देशात महिलांच्या सुरक्षेबाबत कागदोपत्री कठोर कायदे झाले, पण महिला अत्याचारांचं प्रमाण काही कमी झालं नाही. महिला अत्याचारामुळे देशाची मान शर्मेनं खाली जाईल अशी घटना पुन्हा एकदा घडली आहे आणि यावेळी ठिकाण आहे कोलकाता. कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्येच महिला सुरक्षेच्या पोकळ दाव्यांनी दम सोडलाय. देशभरात या घटनेच्या निषेधार्थ गेल्या 3 दिवसांपासून डॉक्टरांचा संप सुरू आहे. लाखो डॉक्टर्स संपात उतरलेत. आपल्या ज्या सहकार्यासाठी देशभरातले डॉक्टर्स आज आक्रमक झालेत, त्या कोलकात्याच्या मुलीसोबत घडलेली घटना कुणाचाही थरकाप उडवणारी आहे. तिच्यासोबत जे झालं, तिच्यासोबत जे घडलं, त्यामुळे देशभरातल्या डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एक डॉक्टर व्हायला किती वेळ लागतो? 6 वर्ष MBBS, त्याच्यानंतर इंटर्नशिप, मग हे नीटचा स्कॅम करून कसा बसा तो डॉक्टर PG करतो, त्याच्यानंतर त्याच्यासोबत हे होतं. किती डॉक्टर, एक डॉक्टर किती लोकांना सर्व करतो? सुपर स्पेशालिस्ट आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांचे आकडे बोटावर मोजता येईल एवढ्या टक्केवारी आहेत. ते लोक किती लोकांना सर्व करतात? आता जर समाजाने हे लोक जे त्यांना सर्व्हिस करणार आहेत, त्यांची सेवा करणार आहेत, ते लोक जर आमच्यासाठी कोणी रस्त्यावर येत नाही, निर्भयाचा कांड झाला, अख्खा देश रस्त्यावर आला, हर घर हर तिरंगा बैठेगा असं नारे लावतात ते लोक, पण हर घर में बेटी सेफ है क्या आज? तर कोलकात्याच्या आरजीकर रुग्णालयामध्ये 31 वर्षांच्या ट्रेनी डॉक्टरवरती पाशवी बलात्कार झाला. ज्यांना बलात्कार केला त्या नराधमानं तिची हत्या सुद्धा केली. या पीडित मुलीच्या शवविच्छेदन अहवालातनं समोर आलेली माहिती कोणत्याही संवेदनशील माणसाला हेलावून टाकते. या मुलीच्या गुप्तांगावरती मोठे घाव झालेत. जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा त्या मुलीच्या गुप्तांगातनं रक्त वाहत होतं. अनैसर्गिक पद्धतीनं तिच्यासोबत अत्याचार झाल्याची माहिती आहे. पीडित मुलीनं आरडाओरडा करू नये यासाठी असंख्य वेळा तिचं तोंड, नाक आणि गळा आवळला गेला होता. सतत गळा आवळल्यामुळे या मुलीचं थायरॉइड कार्टिलेज सुद्धा तुटल्याची माहिती आहे. तिचं डोकं, त्या मुलीचं डोकं इतक्या वेळेला भिंतीवरती आदळलं गेलं, तेही इतक्या जोरात की तिचा चष्मा तुटला आणि तो तिच्या डोळ्यांमध्ये घुसला आणि डोळ्यातनं रक्त वाहू लागलं. या पीडितेच्या चेहऱ्यावर, पोटावर, पायावर आणि हातांवरती मोठ्या प्रमाणात जखमा सुद्धा आढळून आलेल्या आहेत. या महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या केल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक केली. हा आरोपी कोलकाता पोलिसांसोबत स्वयंसेवक म्हणून काम करत होता. ही सगळ्यात धक्कादायक माहिती आहे. आणि बहुतांश वेळी त्याला हॉस्पिटलच्या बाहेरच्या पोलीस चौकीमध्ये ड्युटी लागायची, त्यामुळे रुग्णालयात सुद्धा तो कोणत्याही अडथळ्याशिवाय ये जा करू शकत होता. सुरुवातीला पोलिसांनी संपूर्ण रुग्णालयातलं CCTV फुटेज तपासलं. त्यावेळी घटनेच्या रात्री 2:30 वाजता हा आरोपी म्हणजे संजय रॉय कॉरिडॉरमध्ये घुटमळताना दिसला. त्याच्या सुरुवातीच्या जबाबात त्यानं काही बदल केले, त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पण पोलिसांनी आणखी काही CCTV तपासले तेव्हा संजय दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरती वावरत असलेला दिसला. काही रुग्णांच्या चौकशीमध्ये तो घटनेच्या दिवशी वॉर्डामध्ये फिरकलाही नव्हता हे स्पष्ट झालं. पोलिसांना 4थ्या मजल्यावरती एक ब्लूटूथ हेडफोनची तुटलेली वायर सापडली. CCTV पुन्हा एकदा चेक झाले तेव्हा आरोपी संजय हा पहाटे 4 वाजता सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसून आला आणि यावेळेला त्यानं कानात इयरफोन घातले होते. काही वेळानंतर हॉलमधनं बाहेर पडताना मात्र संजय रॉयच्या गळ्यामध्ये तो ब्लूटूथ नसल्याचं उघड झालं आणि पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले इयरफोन सगळ्या संशयितांच्या फोनशी जोडण्याचा प्रयत्न केला. हे इयरफोन संजयच्या फोनसोबत कनेक्ट झाले आणि चौकशीमध्ये संजयनं बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली. आरोपी संजय गुन्हा केल्यानंतर आपल्या घरी गेलेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपून राहिला. जाग आल्यावरती पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं गुन्ह्यादरम्यान घातलेले कपडे सुद्धा धुवून टाकले. तपासादरम्यान त्याचे बूट सापडले आणि त्यावरती रक्ताचे डाग आढळून आले. नराधमाच्या कृत्यांबाबत आम्ही दिल्ली निर्भयाची बाजू मांडणाऱ्या वकील सीमा समृद्धी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे सगळं प्रकरण दिसतं त्यापेक्षाही भयंकर असल्याची भीती व्यक्त केली आहे. अपराध हुआ है, इसमें भी उन अपराधियों को तो पहले हमें सिस्टम सही से खोज के दे दे कि एक्चुअल कल्प्रिट, नंबर ऑफ कल्प्रिट एक नहीं 1 से ज्यादा है. जब वो देंगे तब तो सही मायने में उस बेटी के साथ जस्टिस होगा. अदरवाइज जिसको आपने ढूंढ करके दे दिया, उसने कन्फेस भी कर लिया पुलिस के सामने. अब पुलिस की कन्फेशन की जो अकाउंटेबिलिटी जो कहेंगे उसकी एक रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी वो उसकी नहीं है उतनी कि जो कल्प्रेट पुलिस के सामने हो सकता है डर की वजह से एक्सेप्ट कर लिया. एक्चुअल में इसमें कोई और भी एंगल हो,
एक्चुअल में किसी और को भी बचाया जा रहा हो, इसलिए इसको भी आगे कर दिया गया हो, ये चीजें भी हो सकती हैं। आणि या नराधमाला पोलिसांनी अटक केल्यावरती त्याच्या चौकशीतनं त्याच्या कुकर्मांचा पाढा समोर आलेला आहे. आरोपी संजय रॉय याची 4 लग्न झालेली, पण त्याची एकही बायको त्याच्यासोबत राहत नव्हती. त्याची पत्नी 3 महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा अशी तक्रार संजय रॉयच्या सासूनं दाखल केलेली. रॉयनं त्याच्या आईला आणि बहिणीला सुद्धा मारहाण केल्याचं पोलिसांसमोर सांगितलं. त्याच्यासोबतच काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे, संजय रॉयवरती आहे. आरोपी संजय हा अशा पद्धतीनं अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकायचा, तसंच चॅट्स व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. कोलकाता पोलिसांना संजयच्या सीडीआरमधनं अशा अनेक महिलांचे मोबाईल नंबर सुद्धा मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अश्लील फिल्म्स पाहण्याची सवय होती आणि त्याच्या मोबाईलवरती पॉर्नोग्राफीचं साहित्य सुद्धा आढळून आलेलं आहे. नराधम संजयच्या कुकर्माचा इतिहास उघड झाल्यावर आता रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित होत आहेत. रिकॉर्ड ही चेक नहीं कर रहे हैं, तो बिना रिकॉर्ड चेक किए कि जिसको हम सेफ्टी सिक्योरिटी के लिए लगा रहे हैं वो व्यक्ति का कंडक्ट क्या है, तो ये किसकी रिस्पॉन्सिबिलिटी है। तो इसमें तो मुझे लगता है कि ये जिस एरिया में, जिस थाने के अंतर्गत आता है, वहाँ पर तो सस्पेंड किया जाना चाहिए था। और इसके लिए जो डॉक्टर्स वहाँ प्रोटेस्ट करे कि सबसे पहले तो माफ़ी मांगे इस चीज़ के लिए कि आपकी नेग्लिजेंसी की वजह से एक बेटी के साथ इतना हीनियस क्राइम हो गया, क्योंकि आपने एक गलत व्यक्ति को अपॉइंट किया। पीडित महिला डॉक्टरच्या शरीरावरती असंख्य जखमा आढळून आल्यात आणि तिच्या शरीरात सापडलेलं 150 मिलीग्रॅम सीमन यावरून तिच्यावरती सामूहिक अत्याचार झाल्याची शंका उपस्थित होते. तर या मृत मुलीच्या शरीराची अवस्था, तिच्या मृतदेहाची अवस्था पाहता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय तिचे नातेवाईक आणि वकील सुद्धा व्यक्त करतात. कि जिस तरीके से पोस्टमार्टम रिपोर्ट में इंजरीज हैं, उससे ये लगता है कि ये गैंगरेप का मैटर है। तो जब ये गैंगरेप का मैटर है तो अभी तक पुलिस कर क्या रही है, अदर एक्यूज्ड जो हैं उनको क्यों नहीं अरेस्ट किया है, तो ये भी एक बहुत बड़ा सवाल है। त्यात आज आंदोलनं होतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला फ्रीडम ॲट मिडनाईट या मोहिमेअंतर्गत शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरणार आहेत. या मोहिमेत आपल्या महाराष्ट्राच्या विविध भागात सुद्धा आंदोलक एकत्र यायला सुरुवात झाली आहे. याच मोहिमेत सहभागी होत असलेल्या काही आंदोलनकर्त्यांशी आपण आता संवाद साधणार आहोत. तर कॅन्डल मार्च निघालेले आहेत, मोर्चे निघालेले आहेत आणि फ्रीडम ॲट मिडनाईट कोलकात्यामधनं या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला फ्रीडम ॲट मिडनाईटसाठी देशभरातल्या महिला, देशभरातले डॉक्टर्स रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत. आणि पुण्यावरनं काही आंदोलक सध्या आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. नमस्ते, हम ये जानना चाहते हैं कि ये जो घटना घटी है कोलकाता में, इसका जो इम्पैक्ट है वो पूरे देश में हम देख रहे हैं. आप सारे लोग इसमें सहभागी हो रहे हैं और आपका जो निषेध है वो किस तरह से जताने वाले हैं? Who have my phone? Raja. Raja da have my phone na? कदाचित त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण पुणे असो, नागपूर असो, मुंबई असो, या सर्व ठिकाणी आज फ्रीडम ॲट मिडनाईटच्या माध्यमातून कोलकातामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. आंदोलनकर्त्या कोयल दास सध्या आपल्या सोबत आहेत. कोयल जी, आपका स्वागत है. हम जानना चाहते हैं कि आप कैसे इस आंदोलन का एक भाग बनने जा रही हो और आप क्या बताना चाहोगे हमारे व्यूअर्स को? जी, मैं अलग से इस आंदोलन की भाग नहीं बनी हूँ, मैं इस आंदोलन की भाग हूँ क्योंकि मैं एक औरत हूँ. और मैं क्या कहना चाहती हूँ, मैं बस ये कहना चाहती हूँ जो चली गई है उसे हम बचा नहीं पाए, बट जो बाकी जो है, बाकी लोग, उनके साथ ऐसा कभी ना हो, किसी के साथ, मतलब किसी के साथ ऐसा
ऐसा कोई लड़की ये डिजर्व नहीं करती, कोई औरत ऐसा डिजर्व नहीं करती। बहुत सारी बातें चल रही है, जैसे लड़कियों को ये सिखाना चाहिए, वो सिखाना चाहिए, कराटे सिखाना चाहिए, लड़कियों को माँ काली बनना चाहिए। मुझे लगता है लड़कों को इंसान बनना चाहिए पहले। अगर लड़के इंसान बने, उनके माँ बाप उन्हें इंसान बनाए। मुझे पुरुष जाति से कोई प्रॉब्लम नहीं है, पर मुझे इंसान ये शब्द बोलना भी मैं नहीं चाहती मैं उनको इंसान बोलूं। पर अगर सब अपने बच्चों को, जो पुरुष है, उनको बचपन से इंसानियत सिखाए तो शायद ये कभी ना हो। ये मैं बोलना चाहती हूँ। थैंक यू। जी जी, हम आपसे ये भी जानना चाहते हैं कि आप डॉक्टर हैं, आप लोगों की सेवा करते हैं, आप सिक्योर फील करते हो जब भी आप ड्यूटी पे जाते हो, नाइट शिफ्ट्स करते हो? नहीं हूँ, मैं एक एक्टर हूँ जी। मैं मुंबई में रहती हूँ जी। कोलकाता में मैं सिक्योर फील नहीं करती, फ्रैंकली स्पीकिंग। मैं मुंबई में बहुत ज़्यादा सिक्योर फील करती हूँ, पर मैं कोलकाता में नहीं करती हूँ जो मैं चाहती हूँ। कोलकाता सिर्फ नहीं, मैं दुनिया के कहीं भी निकलूँ, जब मेरी मन चाहे, जब मेरी मर्जी हो, मैं सिक्योर फील करना चाहती हूँ और ये मेरा हक है, ये मैं मानती हूँ। जी, सभी औरतों का, सभी लड़कियों का हक है कि हम सिक्योर फील कर पाए, या अगर हम महाराष्ट्र में कहीं रहे, कोलकाता में कहीं रहे, दिल्ली में कहीं रहे, जब हम रात को बाहर निकलते हैं तभी सबसे बड़ी दिक्कत आती है, तभी सबसे बड़ी समस्या आती है। आपने कहा आप मुंबई से है, मुंबई तो रात भर जागी रहती है, मुंबई में तो शायद कम दिक्कतें। रात को नहीं, दिन को भी हम जब निकलते हैं तब भी हमें कहीं ना कहीं हम लोग ह्यूमिलेट होते ही है, या फिजिकली या मेंटली। पर क्या कोई लड़की या कोई इंसान ये डिजर्व करता है? जी, थोडासा रोकना चाहूंगी आपको, क्योंकि अभी हम पुन्हा भी जा रहे हैं. पुण्यातनं आपल्यासोबत काही आंदोलन करतायत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? बोलेंगे तो अच्छा होगा एक्चुअली। जी, क्या आप तक मेरी आवाज़ पहुंच पा रही है? जी पहुंच पा रही है। इस मूवमेंट का आज आप एक हिस्सा बनने जा रहे हैं. आप क्या संदेश देना चाहेंगे, क्या कहना चाहोगे लोगों को? जी पुणे में अभी हम लोग डेक्कन में बाल गंधर्व जो रंग घर है उसके सामने झांसी रानी का मूर्ति आपको दिख रहा होगा. ये सिग्निफिकेंट है और यहाँ पे हम लोग इकट्ठा हुए हैं. इसका संदेशा एक ही है कि कोई भी पेट्रियार्कल ऑपरेशन या सिस्टम में कोई भी डिस्क्रिमिनेशन किसी के साथ भी हो, वो आरजीकर सिर्फ नया केस नहीं है. हम लोग हैदराबाद, कोलकाता, कामदुनी, दिल्ली, अक्रॉस द इंडिया एंड अक्रॉस द ग्लोब जो महिलाएं, शिशु एंड जो सेक्सुअल माइनॉरिटीज के लोग हैं उसके ऊपर जो शोषण होता है, ब्रूटल मर्डर होता है, उसके अगेंस्ट हम सब खड़े हैं. सिर्फ बंगाल नहीं, पुणे में भी, महाराष्ट्र में भी, दिल्ली में भी, हैदराबाद में भी, बेंगलोर में भी. और मेरे दोस्त, मेरे जो शुभकांक्षी लोग हैं, ऑल द गुड सिटीजन्स, इंक्लूडिंग पुलिस, इंक्लूडिंग डॉक्टर, इंक्लूडिंग स्टूडेंट फोरम, एवरीवन from across the city, across the globe, we all are here to convey that we all are one and are ready to support the victim's family. एग्जैक्टली Not जो only the आपके article मन में victims, बात है, but जो any आपके दिल victim में बात who है, have been through वही this बात आज brutal- हर एक भारतीय के दिल में है कि जो विक्टिम है उसे न्याय मिलना चाहिए और जो अपराधी है उन्हें दोषी करार करके उन्हें जल्द से जल्द सजा होनी चाहिए. आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया इस जानकारी के लिए, आपकी प्रतिक्रिया के लिए. तर देशभरामध्ये आज एकच वेदना पाहायला मिळते आणि ती वेदना आहे खरं तर या कोलकातामध्ये ज्या मुलीवरती बलात्कार झालाय त्या पीडितेसंदर्भातली. तर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येच्या दिवशी आपण आज या विषयावरती बोलतोय. 14 ऑगस्ट 1947 सालच्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू देशाला संबोधित करताना म्हणालेले, ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट आवर वेन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया विल अवेक टू लाईफ अँड फ्रीडम. म्हणजे मध्यरात्रीच्या शांत समयी अवघं जग झोपलेलं असताना भारत स्वातंत्र्याच्या नवीन युगामध्ये प्रवेश करतोय. आज 2024 साल आहे, 78व्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या आहे. आज अवघं जग झोपलेलं असताना देशातल्या रस्त्यांवरती लढा दिला जाणार आहे महिला सुरक्षेसाठी, महिला अन्यायासाठी.
थोड्याच वेळात देशभरातल्या हजारो स्त्रिया, हजारो महिला रस्त्यावरती उतरणार आहेत त्यांच्या सुरक्षा सक्षमतेसाठी, भयमुक्त वातावरणासाठी, फ्रीडम ॲट मिडनाईटसाठी. या महिलांना कसलं स्वातंत्र्य हवंय? तर असुरक्षित वातावरणापासूनचं, वासनांध नजरांपासूनचं, अन्यायापासूनचं, अत्याचारांपासूनचं. कोलकात्यामध्ये पीडित मुलगी आज एक आवाज बनलेली आहे देशातल्या अत्याचारी स्त्रियांचा, अन्यायग्रस्त स्त्रियांचा, स्त्रियांसाठीच्या न्यायाचा, स्त्रियांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या सुरक्षा सक्षमतेचा. आपल्या आजूबाजूला आज असलेला हा सगळा अंधार, असुरक्षिततेचा अंधार, एक प्रतीक आहे महिलांच्या असुरक्षिततेचं, महिलांच्या अस्थिरतेचं. स्त्रियांच्या आजूबाजूला असलेला हा असुरक्षिततेचा अंधकार दूर व्हावा, सुरक्षेचा लख्ख प्रकाश पसरावा, ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मागणी आणि इच्छा.